देवी आईने त्यांना श्राप दिला की तुमचं रूपांतर एका दगडामध्ये होईल. 7:30 वाजलेत आणि आम्ही रस्ता आता विसरलो. या दगडावर दगड वाजवला तर दगडाचा नाही चक्क लोखंडाचा आवाज येतो. आमचा आता माईकचा कनेक्टर इथं खाली पडलाय. या वाऱ्याच्या वेगामुळे तुम्ही समजू शकता की आम्ही किती उंचावर आहे. वाडवडिलांनी सांगितलं होतं की इथे एक लग्नाचं वऱ्हाड गायब झाले आणि कधी कधी तर त्या दगडांमधून आवाज सुद्धा येतो. हेच एक्सप्लोर करण्यासाठी आज आम्ही क्वारीला गेलेलो. आता तुम्ही म्हणशील क्वारी म्हणजे काय ते नंतर सांगतो, पण इथे येण्यासाठी प्रामुख्याने 2 रस्ते आहेत. एक म्हणजे खोतवाडीतून आणि दुसरा मांदिवडे गावातून. तर चालून चालून वर आलो की इथे एक देवीचं मंदिर आहे आणि इथलं सगळं रहस्य या मंदिरातच दडलंय. बरं ते आता सगळं नंतर सांगतो, आधी सनसेट बघून घेऊया. त्यासाठी तसंच सरळ पुढं चालत जायचं. पहिले इथं पायवाट असायची, पण आता मस्तपैकी रोड झालाय. चालत चालत पुढं आला की सूरज सांगतोय तिथून वर जायचं. तर आता आम्ही या अश्निस्तंभाच्या पायथ्याशी आलोय आणि आम्हाला आता वरती जाण्यासाठी या आंब्यापासून वरती जायचंय. हा व्हिडिओ बघून कोणाला मनात यायचं झालंच तर संध्याकाळी या, कारण इथून सनसेट 1 नंबर दिसतोय. तर तुम्हाला याची उंची लांबून कमी दिसत असेल, पण आता आपण जवळ जाऊन बघूया की याची उंची नेमकी आहे किती आणि हे खोल किती आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकताय की इथं आपल्या पायाखाली भरपूर असे दगड खाली आलेले आहेत. मला वाटते की हे पहिले दगड याच्याच वरती असणार आहेत आणि तेच काळानुसार घसरत 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 खाली येऊन असे भरपूर असे दगड आहेत. मला वरती जाऊन दाखवतो आणि ड्रोन शॉट पण बघून घ्या. इथल्या प्रत्येक दगडाकडे बघून आश्चर्यच वाटेल, कारण आजच्या युगात हायफाय रस्ता 5 वर्ष टिकत नाही. आणि सायंटिफिकरित्या संशोधन केल्यावर कळलं आहे की हे दगड 50 लाख वर्ष जुने आहेत. तर झालं असं, काही वर्षांपूर्वी इथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि वितळलेल्या लावा खडकांपासून नैसर्गिकरित्या या दगडांच्या रांगा तयार झाल्या आहेत. पण हा दगड बघा, तुम्हाला काय वाटतं हे नैसर्गिक झालं असेल? बघा, मधून गुफा आहे आणि दोन्ही साईडला 2 दगड आहेत आणि त्याच्यावरती आणि 2-3 दगड रचले. हे नैसर्गिक असू शकत नाही असं मला वाटतं. आणि कदाचित यामुळेच वाडवडिलांनी जे सांगितलं तेच खरं वाटायला लागलं. त्यांच्या म्हणण्यानुसार एका लग्नाच्या वऱ्हाडाला देवी आईने श्राप दिलेला आणि त्यांचंच या दगडात रूपांतर झालं आहे. आता कमेंट करून नक्की सांगा नेमकं खरं कारण काय आहे. इथल्या सर्व दगडांपैकी या दगडाचं असं वैशिष्ट्य आहे की या दगडावर दगड वाजवला तर दगडाचा नाही चक्क लोखंडाचा आवाज येतो. बरं, कारण काहीही असो, इथं सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आणि संवर्धन करणं पण गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि अशा व्यक्तींना पाठवा ज्यांना इथली सगळी माहिती आहे. कोणाला जर इथली प्रॉपर माहिती असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण परत एकदा यावर पूर्ण व्हिडिओ बनवू. बरं, आता या पूर्ण एरियाला क्वारी म्हणतात, कारण मगाशी जे मंदिर बघितलं होतं ते क्वारी देवीचं आहे आणि त्यावरूनच या एरियाचं नाव पडलं आहे क्वारी. सर्वांनी काळजी घेऊनच वरती चढा. आम्ही आता लास्ट पॉइंटला आलोय. इथून पुढे जाण्याची काही वाट दिसत नाही आणि जाण्याचा प्रयत्न पण आम्ही करणार नाही. पैज लावून सांगतो भावांनो, यापेक्षा सुंदर वातावरण अजून कुठेच बघितलं नसाल. जे तुम्हाला व्हिडिओमधून दिसतंय ते कधी बघू नका, पण इथं येऊन तुम्ही साक्षात घ्या, अनुभवा. आणि हा सनसेट, या साईडला आमचं गाव आहे खोतवाडी गाव, ही पिशवी गाव आहे आणि इकडून कुंभारवाडी गाव आहे. पण हा जो नजारा आता 4-5 वाजलेत, आता 5च्या दरम्यान आम्ही आलोय आणि हा नजारा जो आम्हाला दिसायला आहे तो अक्षरशः आम्ही तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि व्हिडिओमधून दाखवू पण शकत नाही, असा नजारा आहे. पावनखिंड या पिक्चरमध्ये आपण बघितलं होतं की याचा उल्लेख कोवरखेड असा काहीतरी केला आहे, पण मी इथलाच असल्यामुळे आजवर जे आम्ही ऐकले तेच नाव मी तुम्हाला सांगतोय.
तर या स्तंभांची उंची किती आहे काय आम्हाला माहित नाही, परंतु या वाऱ्याच्या वेगामुळे तुम्ही समजू शकता की आम्ही किती उंचावर आहे. आणि ते समोर जो डोंगर दिसतोय त्याच्यावरती महादेवाची पिंड पण आहे. एक दिवस आपण ते पण एक्सप्लोर करणार आहे, कारण की त्याचा इतिहास पण खूप खास आहे. त्या डोंगरावरती पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांनी कुदळ्याने व खोऱ्यांनी विहीर खणून तिथं पाणी निर्माण केले. त्या कड्याच्या कापडलाच खणलेले आहे. आणि याच देवीने त्या वऱ्हाडाला श्राप दिला होता. आता तो श्राप का दिला हे त्या मंदिराकडे जाऊनच जाणून घेऊया. तिकडे जायच्या आधी एक विषय झाला बघा. तर आमच्या माईकचा कनेक्टर यात खाली पडलेला. आता त्याला काढायला एवढ्या खाली जायला लागत होतं. त्यामुळे इथं आला की आपली प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवा, कारण एकदा तुम्ही वरती गेला की दगडाच्या भेगा खूप खोलवर आहेत आणि त्यात काय पडलं तर मिळणं अवघडच आहे. फायनली खूप स्ट्रगल करून आम्ही कसा तरी कनेक्टर काढला. आमचा आता माईकचा कनेक्टर इथं खाली पडलाय. अपेक्षा सोडून दिल्या तरी पण शोध करायला लागलोय. त्यामुळे इथं आल्यावर आपापल्या वस्तू व्यवस्थित सांभाळा. माईक आता आम्हाला मिळालाय कारण आम्ही देवीच्या डोकं टेकून पाया पडलो होतो. त्यामुळे तर चला आता श्राप का दिला ते बघून घेऊया. तर आता आपण सध्या आलेलो आहे आमच्या इथल्या क्वारी देवीच्या मंदिरापाशी आलेलो आहे. मंदिराच्या स्टार्टिंगलाच बघू शकताय की इथं चिऱ्याच्या बांधकामामध्ये देवी आईच्या चरणांच्या ठस जे दगडामध्ये उमटलेले आहेत त्याचं संवर्धन चांगल्या प्रकारे इथं केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय की मंदिराचं काम थोडं झालंय आणि थोडं राहिलंय, पण ते बहुतेक 2023च्या काहीतरी समथिंग जवळपास झालेलं आहे. आत मंदिराची फरशीन तेन घातलेली आहे. या साईडला तुम्ही बघू शकताय की सिंहाची मूर्ती इथं उभा केलेली आहे. याचं कारण कोणाला जर माहिती असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आता वेळ खूप झालेला आहे. आम्हाला कोण इथं माहिती देण्यासाठी भेटलेलं नाही. आणि आजी आजोबांनी आम्हाला याचं कारण असं सांगितलं होतं की देवी आईच्या दर्शनासाठी एक लग्नाचं वऱ्हाड इथं आलेलं होतं आणि त्यातली नवरी मुलगी अशी म्हणली होती की माझा या दगडांवरती विश्वास नाही आणि मी पायासुद्धा पडणार नाही. आणि त्याच रागामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे देवी आईने त्यांना श्राप दिला की तुमचं रूपांतर एका दगडामध्ये होईल. आणि त्याच दगडामध्ये रूपांतर झाल्याने आणि जर भौगोलिक दृष्ट्या हे बघायचं झालं तर असं सांगता येईल की हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्याचा जो लावारस बाहेर पडला त्यापासून हे अग्निस्तंभ तयार झालेत. आणि हे असे अग्निस्तंभ याच ठिकाणी नाही तर भरपूर ठिकाणी आहेत आणि हे आम्हाला गुगलवरून समजलं आहे. ही जी माहिती आम्ही तुम्हाला जी सांगितली आहे ती आम्ही कुठेतरी सर्च केली किंवा कोणीतरी आम्हाला सांगितलं, म्हणजे आमच्या वाडवडिलांपासून आम्ही जे ऐकत आलोय तेच तुम्हाला सांगितलं आहे. आणि या दोन कारणांपैकी कोणत्या कारणांवर विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर आहे. आणि ह्या गोष्टीवर खरंच संशोधन होणं खूप गरजेचं आहे, कारण की अशी प्लेस हिस्टॉरिकल असतात, ऐतिहासिक असतात, ती जपणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि या पूर्ण बांधारीच्या गावांना असं भाग्य लाभलंय की आपल्या सर्वांचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने झालेली ही पावन धरती आमची आहे. आणि आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला गर्व पण आहे. बोला जय शिवराय, जय शंभूराजे. बरं, व्हिडिओ करत करत आम्हाला कधी 7:30 वाजले हे कळलंच नाही. पण एवढा वेळ आम्ही तिथं असून सुद्धा आम्हाला कोणाचाही कसलाही आवाज आला नाही आणि कशाचीही भीती वाटली नाही. त्यामुळे कुठेतरी ही अंधश्रद्धा आहे असं पण वाटते. आणि आमच्याकडे फक्त मोबाईलच्या बॅटरीज होत्या, त्यामुळे जाताना आमचा रस्ता पण चुकला. पण कसं तरी आम्ही यातून खाली निघून गेलो आणि फायनली आम्ही घराकडे निघालो. तर भाई एवढे आम्ही मेहनत करतोय आणि तरी पण काही काही लोक व्हिडिओ बघून फॉलोच करत नाहीत, सबस्क्राईबच करत नाहीत. करा की राव. अशी ठिकाणे खूप दुर्मिळ आणि अद्वितीय आहेत, पण दुर्दैवाने आपल्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एखादं लोकेशन सांगा व्हिडिओ करण्यासाठी. जय शिवराय, जय शंभूराजे.